अव मी लीला, ते खंडेराव मेंबर नाही का, त्यांची घरवाली. हा आत्ताच का नाही आमच्या गावचं इलेक्शन झालं बाई. तर त्या दिवशी मी घरात पोळ्या करत होती, तर आमचे मेंबर आले. मला म्हणते कसे का लीला आता तू उभी राह. मला बी काही समज नाही. मी म्हणलं आता बसल्या माणसाला काढले तरी उठवत असन. मग मी बिन म्हणलं अव आता मी पोळ्या करू की उभी राहू, तुमचं बिन काही समजत नाही. तर म्हणते कसं अव तुला इलेक्शन मध्ये उभी राही म्हणतोय, सरपंचासाठी बायची सीट राखी वय. अव तू सरपंच होशील. मग काय राहिली मी उभी आणि निवडून बिन आली. तर बाई त्या गाववाल्यांमुळे अशी वरात काढली. अव ते मिरवणूक नाही म्हणत का, ते पार मले लाल पिवळीच करून टाकली. अव गुलाला ना आमचे मेंबर तर लईच जोशात बाई, जसे का थेच सरपंच झाले. नाहीतरी बाई कोण्या पदावर आली की नवऱ्याला वाटते का आपणच पदावर आलो, तेच पुढं करते. काय बाई मी न तो वाजा न गाजा सगळे नाचत होते, सगळे झिंगायला लागले. मग मी बिन म्हणलं आता तुम्ही चांगले झिंगा, मग दाखवता एकाला मया इंगा. बरं आता त्या तिचीच गोष्ट घेऊन घ्या. तो चपराशी आला माझ्या घरी. मला म्हणते कसा ग्रामपंचायत मध्ये बीडीओ साहेब आले, ते सरपंचाला बोलवत आहेत. तू उठले हे न बाई लागले नसते ना. मग मी बिन म्हणलं अव थांबा, ते सरपंचाला बोलवत आहेत, तुम्ही काय सरपंच? तो म्हणते कसं तू का बोलशील त्या माणसा संग, तुले बिन काही समजते, मले का समजते. मग मी माया बिन पारा घुमला बाई. मग मी बिन म्हणलं अव त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खोलले अन संविधानानं आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला. अधिकार तर आम्ही गाजवू की नाही. लागली मग मी ग्रामपंचायतीच्या रस्त्यानं. तर बाई त्या गल्लीतल्या टपरीवर चांगले चार पोट्टे घेतली देशी न नुसते जिंगत होते. त्यातला एक बंद तो मला आडवत झालं बाई. मला बाबा म्हणते कसा अरे बाबा नशीब आपलं हुतान झोपलं, अरे बाबा नशीब आपलं हुतान झोपलं. न जीवाची फजिती आहे का, न जीवाची फजिती आहे का. आता मर्दाले किंमत आहे का, या सरपंच झाल्या तर बाई का. आता मर्दाले किंमत आहे का, या सरपंच झाल्या तर बाई का. तर बाई तेव्हा मला त्या सावित्रीची आठवण आली. तिला मी हस्ताच एकदा तिंगाडवा झाला होता, पण ती होती सावित्री ना. घेतली चप्पल लावली त्याच्या गालावर. मी बिन म्हणलं अव किटकिटे लावता हुशारी धावता, अव किटकिटे लावता हुशारी धावता. ना आमचं बिन थोडंसं ऐका, ना आमचं बिन थोडंसं ऐका. तुमच्या होटावर मी ईशा आहे का, आता सरपंच झाल्या तर बायका. तुमच्या होटावर मी ईशा आहे का, आता सरपंच झाल्या तर बायका. अव सकाळी उठताना दोस्ताला भेटताना देशीचे क्वार्टर लावता, अव सकाळी उठताना दोस्ताला भेटताना देशीचे क्वार्टर लावता. गलीनं फिरता नालीनं लोटताना फुकटच्या बडाया मारता, गलीनं फिरता नालीनं लोटताना फुकटच्या बडाया मारता. तर बाई तेव्हा कुठं ते माकड लागला आपल्या रस्त्यानं. बरं आता ओढण पण तर किती म्हणाव. माझ्या शेजारीच्या पोराला आले बाई ताप. तर ते म्हणे माझ्या लेकराला कोणतं ठोकाच केला. तर गेली मी तिच्या घरी भेटायला. ते ती देवी आली होती. तर ते म्हणे काय झालं या लेकराले, हा त्या आजीचं कड गेला होता, दवायाले पकडलं होतं. आता बोल देवीने तुला पोकळ कापील, बोल तुझी वडणी भरील, बोल 11 रुपयाचा नवस देईल, बोल. बाई इकडे यायचा धिंगाणा चालूच. ते पोरगं लागलं माहिती काय फेकाले. मग मी बिन म्हणलं अव बंद करा हा धिंगाणा. मग ते तर डॉक्टर साहेबांना घेऊन आली. तर त्या पोरा झाला होता मलेरिया. घराच्या आजूबाजूले निस्ते पाण्याचे टपके भरून, न त्यावर मच्छर. मग कसं नाही ताप येईल बरं. त्या डॉक्टर साहेबांना पाहून ते देवी अशी बराली का तिला धावता वाटणं सुधारली. म्हणून मी काय म्हणतो आपल्याला आपलं गाव स्वच्छ ठेवा लागल, तेव्हाच कोणती बिमारी रोगराई येणार नाही. अन हो मुलीला बी शिकवा, कारण मुलगी शिकवण तर आपल्या समाजाचं नाव उंच करेल, आपल्या देशाचं नाव उंच करेल. मग ऐकाल का नाही अडाणीची गोष्ट, ऐकाच लागल. कारण की मी बनी सरपंच नाही, कारण मी आहे त्या सावित्रीची लेक, त्या सावित्रीची लेक. जातो आता ग्रामपंचायत वाले वाट बघत असते. धन्यवाद जी.